हॅलो स्टुडंट्स, सध्या आपण 10th मधील कार्बन कंपाऊंड्स हा टॉपिक डिस्कस करत आहोत. लास्ट काही लेक्चर्स मध्ये आपण टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम, कोव्हॅलंट बॉन्ड, टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, हायड्रोकार्बन्स हे पॉईंट डिस्कस केले. त्याचबरोबर रिप्रेझेंटेशन ऑफ हायड्रोकार्बन्स, त्याच्यामध्ये स्ट्रेट चेन, लॉंग चेन, ब्रांच्ड चेन अँड सायक्लिक चेन हायड्रोकार्बन्स डिस्कस केले. अजून एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आयसोमर्स. द कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला known as isomers. Last time we have to detail study the isomers and the representation of organic compounds. आज आपला न्यू पॉइंट आहे होमोलोगस सेरीज. लास्ट पॉइंट मध्ये आपण स्टडी केलं होतं रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये अल्केन, स्ट्रेट चेन फॉर्म्युला, ब्रांच चेन फॉर्म्युला अँड सायक्लिक स्ट्रक्चर्स ऑफ अल्केन्स अँड अरोमॅटिक कंपाऊंड्स. आज आपला न्यू पॉइंट आहे होमोलोगस सेरीज. फर्स्ट आपण एक्झाम्पल बघू. नेम, जनरल फॉर्म्युला अँड डिफरन्स. मिथेन फॉर्म्युला CH4, इथेन C2H6, प्रोपेन C3H8, ब्यूटेन C4H10, पेंटेन C5H12. बघा फॉर्म्युला CH4, डिफरन्स नो, C2H6 minus CH4 CH2, second C3H8 minus C2H6 CH2, then C4H10 minus C3H8 CH2, last C5H12 minus C4H10 is equal to CH2. अजून एक आपण एक्झाम्पल बघू. अल्केन, जनरल फॉर्म्युला CnH2n plus 2. N is equal to 1 CH4 methane. N is equal to 2 CH3 ethane. N is equal to 3 CH3 CH2 CH3 propane, and last N is equal to 4 CH3 CH2 CH2 CH3 butane. In last two structure, propane and butane, what is the difference between two structure? So structure number first propane, total 3 carbon atom, and structure number last butane, total 4 carbon atom. Only 1 carbon atom difference. याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं की सक्सेडिंग मेंबर मध्ये एका कार्बनचा डिफरन्स राहतो. म्हणजेच होमोलोगस सेरीज मीन्स व्हॉट? होमोलोगस सेरीजची आपण डेफिनेशन काय सांगू? The series of organic compounds containing same molecular formula but successive members are differ by only one CH2 group known as a methylene group. ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सिरीज मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल, सेम फंक्शनल ग्रुप असेल, बट सक्सेडिंग मेंबर, नेबरिंग मेंबर, जवळच्या दोन मेंबरचा गॅप हा 1 CH2 ग्रुप असेल, दिस इज नोन ॲज अ मिथायलिन ग्रुप असेल, तर त्याला आपण होमोलोगस सेरीज म्हणतोय. म्हणजेच मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन जर आपण अशी सेरीज कन्सिडर केली तर त्याच्या प्रत्येकामधला गॅप हा एक C किंवा CH2 ग्रुपचा असायला पाहिजे. याच्यामध्ये आपण होमोलोगस सेरीजच्या काही प्रॉपर्टीज सांगतो. प्रॉपर्टीज फर्स्ट बघा, सेम फंक्शनल ग्रुप. होमोलोगस सेरीज मध्ये फंक्शनल ग्रुप सिमिलर राहतो. सेम जनरल फॉर्म्युला सुद्धा सिमिलर राहतो. थर्ड, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, कारण का फंक्शनल ग्रुप सेम असल्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाहीयेत. फोर्थ, डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. हा पॉइंट नोट करावा लागेल. होमोलोगस सेरीज मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज चेंज राहतात, दॅट इज मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट अँड डेन्सिटी. लास्ट, succeeding members are differ by only one CH2 group. टू डिफरंट मेंबर मधला गॅप हा CH2 राहील. बघा
पुन्हा एकदा आपण होमोलोगस सेरीजचे डेफिनेशन बघू. दी series of organic compound containing same functional group but succeeding or neighboring members are differ by only one CH2 group. अशी ऑर्गॅनिक कंपाऊंडची सिरीज की याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप चेंज होणार नाहीये, जनरल फॉर्म्युला चेंज होणार नाहीये, केमिकल प्रॉपर्टीज चेंज होणार नाहीये, पण जवळच्या दोन कंपाऊंड मधला गॅप हा ओनली वन CH2 ग्रुपचा राहणार आहे. फॉर एक्झाम्पल मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि पेंटेन. बघा मिथेन नो डिफरन्स, बट इथेन मायनस मिथेन CH2 एक CH2 चा गॅप राहिला. सेकंड प्रोपेन मायनस इथेन दॅट इज C3H8 मायनस C2H6 वन CH2 ग्रुप. नेक्स्ट C4H10 मायनस C3H8 वन CH2 ग्रुप. नेक्स्ट C5H12 मायनस C4H10 वन CH2 ग्रुप. हा 1 2 3 4 4 एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे समजतं की प्रत्येक सक्सेडिंग और नेबरिंग मेंबर मधला गॅप हा वन CH2 ग्रुपचा राहतो. दिस इज नोन एज व्हॉट होमोलोगस सेरीज. सेकंड एक्झाम्पल आपण बघू अल्कोहोल. मिथॅनॉल CH3OH नो डिफरन्स. इथॅनॉल C2H5OH C2H5OH minus CH3OH one methyl group. Next C3H7OH C3H7OH minus C2H5OH propanol minus ethanol one CH2 gap राहिला. Last C4H9OH minus C3H7OH only one CH2 group. म्हणजेच या तिन्ही एक्झाम्पल मध्ये आपल्याला असं समजतं की सक्सेडिंग मेंबर नेबरिंग मेंबर मधला गॅप हा ओनली वन CH2 ग्रुप राहतो. दिस इज नोन एज अ होमोलोगस सेरीज. जस्ट आपण एक दोन एक्झाम्पल बघू. फर्स्ट, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फर्स्ट फोर्थ हायर होमोलॉग्स ऑफ इथाइल अल्कोहोल. सेकंड लो होमोलॉग्स ऑफ ब्युटाइल अल्कोहोल. बघा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. पहिला एक्झाम्पल असेल फोर्थ हायर होमोलॉग्स ऑफ इथाइल अल्कोहोल. बघा इथाइल अल्कोहोल पेक्षा फोर्थ ने हायर होमोलॉग्स असणारा अल्कोहोल फाइंड आउट करायचा. आन्सर बघा इथाइल अल्कोहोल कंपाउंड CH3CH2OH fourth higher homologs that is add 4 CH2 group. फोर्थ हायर होमोलॉग्स म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 CH2 ग्रुप ऍड करावे लागेल. देअरफॉर CH3CH2 हे इथाइल अल्कोहोलचेच घ्या. CH3CH2 CH2 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 टोटल 4 homologs of CH2OH. Name of this compound hexyl alcohol. Total 6 carbon 1 2 3 4 5 6 known as a hexyl alcohol. Second low homologs of butyl alcohol. ब्युटाइल पेक्षा 2 ने कमी असणारा होमोलॉग्स अल्कोहोल सांगा. आन्सर बघा ब्युटाइल अल्कोहोल फॉर्म्युला CH3CH2CH2CH2OH. Second lowest homologs that is remove 2 CH2 group. CH3CH2CH2CH2OH ब्युटाइल अल्कोहोल मधून 2 CH2 ग्रुप रिमूव्ह करा. आपण अंडरलाइन केलेले 2 CH2 ग्रुप रिमूव्ह केले. देअरफॉर CH3CH2OH आन्सर असेल इथाइल अल्कोहोल. म्हणजेच आपला क्वेश्चन होता व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फोर्थ हायर होमोलॉग्स ऑफ इथाइल अल्कोहोल. सेकंड लो होमोलॉग्स ऑफ ब्युटाइल अल्कोहोल. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर होतं इथाइल अल्कोहोल पेक्षा 4 ने हायेस्ट होमोलॉग सांगा. सेकंडचा आन्सर होतं ब्युटाइल अल्कोहोल पेक्षा 2 ने लोएस्ट होमोलॉग सांगा. म्हणजेच इथाइल अल्कोहोल मध्ये 4 CH2 ग्रुप ऍड करा. CH3CH2CH2CH2CH2CH2OH कॉल्ड एज हेक्साइल अल्कोहोल आन्सर असेल. आणि सेकंड ब्युटाइल अल्कोहोल मधून 2
CH2 CH2 ग्रुप रिमूव्ह करा, म्हणजेच आन्सर असेल CH3 CH2OH, इथाइल अल्कोहोल. आपण स्टडी करत आहोत होमोलोगस सिरीज, याच्यामध्ये आपण म्हटलं होतं the compound having same molecular formula or the organic compound containing same molecular formula or same functional group but succeeding members are differ by only one CH2 group. हा कंटेंट खूप गरजेचा आहे की नेबरिंगच्या दोन मेंबर मधला गॅप हा एक CH2 ग्रुप राहणार, की याच्यामध्ये प्रॉपर्टीज फंक्शनल ग्रुप सेम राहील, जनरल फॉर्म्युला सेम राहील, केमिकल प्रॉपर्टीज सेम राहील, पण फिजिकल प्रॉपर्टीज चेंज होणार, त्याचबरोबर CH2 ग्रुप चेंज होणार. नेबरिंगच्या 2 मेंबर मधला एक CH2 ग्रुप चेंज असेल. फॉर एक्झाम्पल मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन या प्रत्येक नेबरिंग मेंबर मध्ये 1 CH2 गॅप राहिलेला आहे. नेक्स्ट आपण होमोलोगस सिरीज पाहू. अल्केन की जी तुम्ही बघितलेला आहात, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन. 1 कार्बन 2 3 4 5 6 CH2 ग्रुप 1 2 3 4 5 6 सिमिलर राहणार अल्केन मध्ये. नेक्स्ट अल्कोहोल CH3OH, CH3CH2OH, CH3CH2CH2OH, CH3CH2CH2CH2OH, methanol, ethanol, propanol and butanol. Same 1 carbon atom, 2 carbon atom, 3 carbon atom and 4 carbon atom. Units पण या ठिकाणी चेंज होतील. 1 CH2, 2, 3 and 4. नेक्स्ट होमोलोगस सिरीज ऑफ अल्किन्स आपण स्टडी करू. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल इथेन C2H4 CH2 डबल बॉन्ड CH2, सेकंड C3H6 CH3 CH डबल बॉन्ड CH2, थर्ड 1 ब्यूटीन C4H8 CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, लास्ट पेंटेन C5H10 CH3 CH2 CH2 CH डबल बॉन्ड CH2. आता कार्बन ॲटम्स आपल्याला कळतातच 2 3 4 अँड 5, बट नंबर ऑफ CH2 ग्रुप पहिल्या एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ CH2 ग्रुप होमोलोगस सिरीज मध्ये ऍड नाहीच आहे. दिस इज ओनली फंक्शनल ग्रुप, दॅट इज 0. सेकंड मध्ये 1 CH2 ग्रुप हा कन्सिडर केला जाणार, हा फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे 1 राहील. थर्ड मध्ये हा फंक्शनल ग्रुप राहिला त्यामुळे 2च राहणार आहेत. CH3 CH2 ऍज अ CH2 नंबर म्हणून ऍड्स होतील. लास्ट हा फंक्शनल ग्रुप राहणार, याच्यामध्ये 1 2 3 टोटल 3 CH2 ग्रुप्स येतील. हे तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या, स्वतः राईट करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याचाच अर्थ होमोलोगस सिरीज मध्ये आपण सांगतो की सेम फंक्शनल ग्रुप अँड सक्सेडिंग मेंबर्स आर डिफर बाय ओनली वन मिथाइलिन ग्रुप. अजून काही एक्झाम्पल्स आहेत याच्यामध्ये. होमोलोगस सिरीज ऑफ अल्डिहाइड्स तुम्ही डिस्कस करू शकताय. जनरल फॉर्म्युला CnH2n+1 अल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH, एसिटल्डिहाइड CH3CH2C डबल बॉन्ड OH, प्रोपॅनल्डिहाइड CH3CH2CH2C डबल बॉन्ड OH, ब्युटॅनल्डिहाइड आणि N इज इक्वल टू 4 CH3CH2CH2CH2C डबल बॉन्ड OH, पेंटॅनल्डिहाइड. आता अल्डिहाइड मध्ये बघा N इज इक्वल टू 0, जनरल फॉर्म्युला मध्ये N इज इक्वल टू 0 पुट केला तर C0 होतो, H2 × N 0 होतो, पण 1 असल्यामुळे या ठिकाणी आपण H कन्सिडर करतो. हा H या ठिकाणी लागल्यामुळे HC डबल बॉन्ड OH. तर प्रत्येकामध्ये सक्सेडिंग ग्रुप मध्ये एक CH2 ग्रुपचा गॅप तुम्हाला बघायला मिळेल. याचाच अर्थ होमोलोगस सिरीज मध्ये आपण फंक्शनल ग्रुप मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम ठेवतो, पण सक्सेडिंग मेंबर मधला गॅप हा ओनली 1 CH2 ग्रुप राहतो. थँक्यू, धन्यवाद.